नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मंगळवार आणि मी आलो आहे दापोली कर्दे बीचच्या जवळ आणि आज आपण एका बीच रिसॉर्टवरती स्टे केलेला आहे जो प्रॉपर दापोलीपासून एक 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे, कर्दे बीचच्या समोरच, जिकडनं डायरेक्ट बीचचा ॲक्सेस आहे कर्दे बीचचा। तर बीच रिसॉर्टचं नाव आहे सँड कॅसल। तर सँड कॅसल म्हणून बीच रिसॉर्ट आहे, तिकडे आम्ही एक रूम बुक केलेलं आहे। तर आजचा दिवस आम्ही स्टे करणार आहे, तर आज आपण ही प्रॉपर्टी एक्सप्लोर करणार आहे। तर चला मी तुम्हाला या पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोर करून दाखवतो आणि इकडे रूमचे रेट काय असतात मंडे टू फ्रायडे आणि वीकेंडला सॅटर्डे संडेला काय रेट असतात आणि पूर्ण प्रॉपर्टी मी एक्सप्लोर करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार, शेवटपर्यंत पहा, कीप वॉचिंग। तर हा एंट्रन्सच्या समोरच रिसेप्शन एरिया आहे। ओके, सँड कॅसल बीच रिसॉर्ट, कर्दे बीच, दापोली। तर हा पूर्ण लॉन एरिया आहे, हा संपूर्ण डायरेक्ट टिल समोर बीच आहे, कर्दे बीच, डायरेक्ट ॲक्सेस आहे बीचला। हा अजून एक बाजूला एक रिसॉर्ट आहे, सी लक्स बीच रिसॉर्ट। तर आज आपण ह्या प्रॉपर्टीमध्ये स्टे केलेलं आहे सँड कॅसलमध्ये। तर हा पूर्ण लॉन एरिया आहे आणि इथे टोटल 10 रूम आहेत, हे जे खालती दिसतात ग्राउंड फ्लोअरला, आणि एकदम पुढे बीचच्या जवळ एक 1+ वरती रूम आहे, जिकडे कॅपॅसिटी जवळजवळ 10 ते 12 लोकांची कॅपॅसिटी आहे। तो एक मोठा रूम आहे वेगळाच। तर चला, तर आम्ही जिथे राहिलेलो आहोत तो आता ऑड डे असल्यामुळे आम्हाला 3,500 मिळाला आहे आणि सॅटर्डे संडे 4,500 त्याचा रेट असतो। चला आपण रिसेप्शनवर त्याची माहिती घेऊया। आपण रिसेप्शनमध्ये एंट्री करतोय, समोरच मस्त बुद्धांचा स्टॅच्यू ठेवलेला आहे आणि हे रिसेप्शनवरती आहे। तर मित्रा, सांग ना मला, आपल्या या प्रॉपर्टीमध्ये जे रूम्स आहेत, टोटल 10 रूम आहेत आणि एक वरती मोठा रूम आहे, तर त्यांचे मंडे टू फ्रायडे खालचे जे रूम आहेत त्याचा रेट काय, आणि जो एक 1+ वरती जो मोठा रूम आहे त्याचा काय रेट आहे? ओके, 4,000 प्लस GST। ओके, जे खालचे रूम आहेत जे, ओके, 15,000पर्यंत। ओके, तर असा काही रिसेप्शन एरिया आहे। ओके, चल, थँक्यू मित्रा। आता मी प्रॉपर्टी एक्सप्लोर करून दाखवतो। आत्ता आपण जस्ट रिसेप्शनवरनं माहिती काढली, तर इथे रेट फ्लक्च्युएट होत असतात, म्हणजे वेकेशन टाईम, म्हणजे जो आता समर वेकेशन सगळा टाईम चालू आहे त्यामुळे इथे रेट जास्त असतात। तर आत्ता आम्हाला तर 3,500मध्ये हे खालचे जे रूम आहेत ते मी तुम्हाला रूम पण दाखवेन, तिकडे 3 ॲडल्ट्स आरामात राहू शकतात। तर चला आता मी तुम्हाला प्रॉपर्टी एक्सप्लोर करून दाखवतो। तर इथून टोटल असे 10 रूम आहेत। आमचा एकदम लास्टला 110 नंबर आहे, रूम नंबर। ओके, हा मिडलला लॉन एरिया, हा इथे 110 आपला रूम नंबर, इथे आपली गाडी पार्क केली। पहिले मी बाहेरनं प्रॉपर्टी दाखवतो आणि मग शेवटला तुम्हाला रूमचा व्ह्यू देतो। आता आपण बीचच्या जवळ चाललो आहे। इथे हा यांचा कॅफेटेरिया आहे, इथे इंडोर गेम्स पण आहेत। ओके,
मधला दिवस असल्यामुळे शांतता आहे. इथे मस्त फॅमिली बसली आहे. आय थिंक त्यांनी डिनर ऑर्डर केलं माझ्या मुलासाठी वाटतं. तो मे बी लवकर झोपेल म्हणून. आणि इथूनच असं सरळ पुढे गेलो की कर्दे बीच आहे. मसाला पापड ऑर्डर केलाय. सगळेजण रिलॅक्स करतात. ते मस्त म्युझिक एरिया आहे. ते म्युझिक चाललंय स्मूथिंग. समोरच इथे बीच आहे. हार्डली 2 मिनिट वॉक केलं लॉनमधून की आपण डायरेक्ट बीचवर पोहोचतो. हा इथून रिसॉर्टवरून बीचकडे जाण्याचा रोड. स्टेप्स उतरलो की आपण डायरेक्ट बीचवर एंटर करतो. तर डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे. आणि रेट वाईज पण मला खूप बजेट फ्रेंडली वाटला. 3500 मध्ये आम्हाला रूम मिळाले. वीकडेज असल्यामुळे. विकेंडला 4500 होतात प्लस GST मे बी काय असेल. तर आता समुद्राचा व्ह्यू तर मी तुम्हाला मॉर्निंगलाच दाखवेन. बट बघा डायरेक्ट आपण बीचवर आलेलो आहोत रिसॉर्टवर. चला आता मी तुम्हाला रूम दाखवतो. चला आता तुम्हाला मी रूम दाखवतो जिथे आम्ही स्टे करतोय. इथे छोटीशी बाल्कनी दिली आहे जिथे तुम्ही डिनर पण करू शकता किंवा चहा कॉफी पण एन्जॉय करू शकता. हा एंट्रन्स आहे. रूम थोडंसं मेस झालं आहे कारण माझ्या मुलाने थोडंसं आम्ही पण बीचवर गेलेलो त्यामुळे. तर हे बघा इथे तुम्हाला रिसेप्शनवर कॉल करण्यासाठी फोन दिलेला आहे. खालती थोडंसं स्टोरेज दिलेलं आहे. हा बेड आहे. आम्ही एक मॅट्रेस मागवलेला आहे झोपण्यासाठी. TV आहे. फ्री वायफाय आहे. AC आहे. इथे एक स्टोरेजसाठी कपबोर्ड दिलेला आहे. चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. स्टोरेज पण बरंच आहे. मिरर दिलेला आहे. इथे थोडंसं स्टोरेज दिलेलं आहे. वॉश बेसिन. रूम नीट अँड क्लीन आहेत. वेल मेंटेन आहेत. आता आम्ही बीचवर आल्यामुळे थोडंसं मेस झालेलं आहे. गरम पाणी, थंड पाणी. बाथरूम पण स्पेसफुल आहे. एक्झॉस्ट दिलेला आहे. असं काही रूम आहे. आणि मला रूम मधनं काय बाहेरचा व्ह्यू आहे तो दाखवतो. जस्ट अशी तुम्ही विंडो ओपन केली तर रूम मध्ये हा लॉन एरिया पण इथे बाल्कनी. तर मस्तच आहे. 3500 मध्ये मला तरी बेस्ट वाटतोय. तर चला आता आपण थोड्या वेळात डिनर ऑर्डर करू आणि बघूया मी तुम्हाला काय ऑर्डर केलं आणि काय रेट आहे ते पण कळवतो. चलो. मस्त बीचच्या बाजूला बसलेलो आहोत. मुलाला प्लेन दाल खिचडी मागवली. थोड्या वेळात आमचं पण जेवण आहे. मी माझ्यासाठी एक पॉम्प्रेट थाली मागवलेली आहे. एक मोठा पॉम्प्रेट दिलाय. प्रॉन्स करी आहे. हा जवळा आहे. 2 चपाती आहेत. राईस आहे. पापड आहे.
तर अशी काही थाली आहे. तर चला आता मी जेवून घेतो, मग आपण भेटूया. रात्रीचे 11:15 वाजलेत. लास्ट ऑर्डर सर्व करून झालेली आहे. पॅकअप करत आहे. पूर्ण शांतता आहे लॉन मध्ये. हा समोर बीच आहे. आकाशात चंद्र आहे. समोर समुद्राची गाज ऐकायला येते. थंडगार वारा सुटलाय आणि कुत्र्यांची भुंकाभुंक पण ऐकायला येते बीच वरची. एकदम सुसाट वारा सुटलाय. थोडं ढगाळ वातावरण पण आहे पावसासारखं. मी आता सांगू नाही शकत तुम्हाला बीच दिसतोय की नाही, बट मी इथे समुद्राच्या लाटा बघू शकतो. तुम्हाला दिसतायत की नाही कॅमेरामध्ये माहित नाही. हा इथे त्याच्या बॉर्डरचं प्रोटेक्शन करतो. आणि तिथे लांब लाईट दिसत आहेत ना, त्या सगळ्या कोळी बांधवांच्या बोटी आहेत. ते हरणे बंदर आहे जे इकडनं 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती. ते टोटल हरणे बंदर आहे. समुद्राची गाज येते ऐकायला. वारा सुटलाय. आपला डॉगी बसलाय त्याच्या बॉर्डरची प्रोटेक्शन करत. चला आता आपण प्रॉपर्टीवर जाऊन आपल्या रूमवरती जाऊन आता झोपायची वेळ झाली. आता झोपू आणि डायरेक्ट आता तुम्हाला सकाळचा मॉर्निंग सनराईज दाखवणार आहे. चला, गुड नाईट. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे. सकाळचे जवळजवळ आता एक 6:30 वाजलेले आहेत. आणि काल रात्री इथे जवळजवळ 2:30-3 वाजता मस्तच पाऊस पडला. विजा कडकडत होत्या. जवळजवळ एक तासभर पाऊस पडत होता आणि त्यामुळे वातावरण पूर्ण चेंज झालं आहे. म्हणजे काल दुपारपर्यंत किंवा काल रात्रीपर्यंत असं वाटत होतं उन्हाळा म्हणजे उन्हाळाच आहे. बट म्हणतात ना की एका रात्रीच्या पावसाने पूर्ण वातावरण चेंज करून टाकलं आहे. आता जस्ट मी रूमच्या बाहेर आलो आहे. हा लॉन एरिया आहे आणि तुम्हाला मागे समुद्र दाखवतो. पूर्ण असं वाटतं जसं काही पावसाळा चालू झाला आहे. वाळू पूर्ण काळी झाली आणि समुद्राच्या लाटा पण पावसाळ्यात असतात ना तशा दिसतात. हा मॉर्निंगचा कर्दे बीच. इथूनच बीचवर जाण्यासाठी एंट्री. तर आता मस्तच वाटतंय. थंडगार वातावरण आहे. पावसाळा चालू झाल्यासारखं वाटतंय. लांब समुद्रामध्ये कोळी बांधवांच्या बोटी दिसतात फिशिंग करताना, मच्छीमारी करताना. हा सकाळचा कर्दे बीच. अजून प्रॉपर सूर्योदय होताना पण दिसला नाही मला. मॉर्निंगचा व्ह्यू.
बीचवर जाण्यासाठी एंट्रन्स. आणि ही अशी काही प्रॉपर्टी आहे. सेंटरला पूर्ण लॉन एरिया म्हणजे पार्किंग एरिया आहे. स्विमिंग पूल नाही आहे फक्त इथे, बाकी रूम वगैरे मस्त आहे. बजेट फ्रेंडली बीच रिसॉर्ट आहे दापोलीमध्ये, कर्दे बीच. मी सगळ्या डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच, तुम्ही चेकआउट करू शकता इथे फोन कॉल करून. आणि असं काही सकाळचं वातावरण आहे. सनराइज होतोय मागे, सूर्योदय झालाय डोंगराच्या आड. आपला मागे बीच रिसॉर्ट आणि हा कर्दे बीच. सकाळचे 7:15 वाजले, एकदम शांत, कोणी नाही बीचवर. एकदम मौसम फील. तर फायनली आता सकाळचे 10:15 वाजलेत आणि आम्ही चेकआउट करत आहोत सँड कॅसल बीच रिसॉर्टवरून दापोलीमधून. तर ओव्हरऑल मस्तच एक्सपिरियन्स होता. फूड पण खूप चांगलं होतं, सर्विस पण चांगली होती, रूम्स पण एकदम नीट अँड क्लीन होते. तर आणि 3500मध्ये वीकडेजमध्ये आम्हाला भेटलेले रूम. तर डेफिनेटली मी रेकमेंड करेन. बजेट फ्रेंडली आहे आणि बीचचा डायरेक्ट ॲक्सेस आहे आपल्याला इथं या बीच रिसॉर्टवरला. तर नक्कीच रेकमेंड करेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.